नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर थंडीमध्ये किंवा नॉर्मल कोणत्याही सीझनमध्ये बरेच जणांना हा प्रॉब्लेम असतो की आंघोळ केल्यानंतर ना स्किन खूप जास्त ड्राय होते। मॉइश्चरायझर लावा, ॲलोवेरा जेल लावा, तरी देखील तो ड्रायनेस असतो तो जात नाही। तर तो ड्रायनेस घालवण्यासाठी तुम्हाला कोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग त्या टिप्स काय आहेत ते बघूया। आंघोळ करायच्या आधी अर्धा ते 1 तास तुम्हाला बदामच्या तेलाने किंवा कोणत्याही फेशियल ऑइलनी चेहऱ्याला मसाज करायचा आहे। तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात तेल घ्यायचं नाहीये, 3 ते 4 थेंब घ्यायचं आहे। जसा तुमचा ड्रायनेस आहे तसं तुम्ही तेल घेऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर मसाज करायचा आहे। जेव्हा ते तेल थोडंसं आतमध्ये मुरेल, ॲब्झॉर्ब होईल, तेव्हाच तुम्ही नंतर आंघोळ करू शकता। पण थोडा वेळ तुम्हाला ते एक अर्धा तास तरी तुमच्या चेहऱ्यावर तसंच ठेवायचं आहे। तर ह्याने ना तुमचं जे मॉइश्चर असेल ते लॉक होईल आणि नंतर जेव्हा तुम्ही फेस वॉश करता, आंघोळ करताना, तेव्हा पूर्ण मॉइश्चर तुमचं निघून नाही जाणार आणि चेहऱ्याचं मॉइश्चर तसंच राहील, त्यामुळे स्किन ड्राय नाही होणार। त्यामुळे हा उपाय करू शकता, पण हा उपाय ड्राय स्किनसाठीच आहे। जर तुमची तेलकट स्किन असेल तर चेहऱ्याला कोणतंही तेल वापरू नका। आंघोळ करताना एकदम कडक पाणी वापरू नका। कडक पाणी जर तुम्ही वापरलं तर चेहऱ्याचं जे नॅचरल ऑइल असतं ते निघून जातं आणि मग स्किन अजून जास्त ड्राय होते। त्यामुळे कडक पाणी तुम्हाला वापरायचं नाहीये। नॉर्मल तुम्ही कोमट नाही तर गार पाणी वापरू शकता। आणि आंघोळ करताना तुम्ही जर साबण तुमच्या चेहऱ्याला वापरता तर साबणाने देखील स्किन खूप जास्त ड्राय होते। त्यामुळे साबण वापरू नका। तुम्ही कोणताही तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असा फेस वॉश, स्किन टाईपला सूट होईल असा फेस वॉश नॉर्मल वापरू शकता। आंघोळ केल्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचंच आहे। तर मॉइश्चरायझर लावताना ना तुम्ही 1 थेंब त्याच्यामध्ये बदामचं तेल मिक्स करू शकता, नाही तर कोणतंही तेल मिक्स करू शकता। जर तुमच्याकडे फेशियल ऑइल असेल तर ते देखील मिक्स करू शकता। जर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं नसेल तर ॲलोवेरा जेलमध्ये तुम्ही 1 थेंब बदामचं तेल जर मिक्स केलं आणि ते वापरलं तरी देखील तुमचा चेहरा अजून जास्त ड्राय होणार नाही, नॉर्मल होईल। मॉइश्चरायझर नंतर तुम्हाला सनस्क्रीन लावायचंच आहे आणि तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड सनस्क्रीन लावा, जेणेकरून तुमचा जो ड्रायनेस असेल तो कमी येईल आणि स्किन जास्त ड्राय होणार नाही, कारण सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करणार आहे। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ की तुमची जर स्किन ड्राय होत असेल आंघोळ केल्यानंतर तर तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत याच्याबद्दल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।